काढून घेऊन जा. तर आपण पाहतोय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अगदी काही वेळातच माध्यमांसोबत संवाद साधणार आहेत. पुणे ड्रंक अँड हिट प्रकरणासंदर्भात आता फडणवीस काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं असेल, कारण त्यांनी आताच पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतलेली आणि ते सुद्धा या पत्रकार परिषदेत फडणवीसांसोबत उपस्थित असल्याचं आपण पाहतोय. पुण्यामध्ये जी एक अतिशय गंभीर घटना घडली, त्या घटनेच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की एका विधी संघर्षित मुलाने गाडी चालवत असताना त्या ठिकाणी ॲक्सिडेंट केला आणि दोन लोकांचा, एक तरुण आणि एक तरुणी यांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला. आणि त्यानंतर घडलेल्या ज्या घटना आहेत या संदर्भात लोकांमध्ये देखील एक संताप आणि नाराजी ही आपल्याला पाहायला मिळाली. या संदर्भात आज मी पोलीस विभागाची बैठक घेतली. आत्तापर्यंत काय घडलेलं आहे, पुढची ॲक्शन काय आहे आणि त्यासोबत अशा घटना घटू नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह काय करता येईल, अशा सर्वच बाबतीत चर्चा झाली. मुळातच ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत जो काही ॲप्लिकेशन रिमांडचा ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डकडे सबमिट केला होता, एकतर त्याच्यामध्ये अतिशय स्पष्टपणे 304 IPCचा कलम हा मेन्शन केलेला आहे आणि स्पष्टपणे हे लिहिलेलं आहे की हा जो काही मुलगा आहे हा 17 वर्ष 8 महिन्याचा असल्यामुळे निर्भया कांडानंतर जे काही अमेंडमेंट झालं आणि 16 वर्षाच्या वरचे जी मुलं असतील त्यांना हिनियस क्राईममध्ये ॲडल्ट म्हणून ट्रीट केलं जाऊ शकतं, या संदर्भात ही रिमांड ॲप्लिकेशन देखील माझ्याकडे आहे. अतिशय स्पष्टपणे हा मुद्दा मांडलेला आहे आणि याला ॲडल्ट ट्रीट करा आणि हा 304A नाही तर हा 304च आहे, अशा प्रकारे पोलिसांनी त्या ठिकाणी प्रेस केलं होतं. दुर्दैवाने ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डने त्याच्यामध्ये वेगळी भूमिका घेतली आणि ॲडल्ट ट्रीट करण्याचा जो अर्ज आहे तो नुसता सीन अँड फाईल अशा प्रकारे बाजूला ठेवला आणि रिमांडच्या अर्जावर त्यांनी, मला असं वाटतं की अतिशय लिनियंट अशा प्रकारचा व्ह्यू घेत 15 दिवस सोशल सर्व्हिस करा आणि त्यांनी डी ॲडिक्शन करा, अशा प्रकारच्या गोष्टी त्यामध्ये लिहिल्या.